नमस्कार, मैं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर के सिद्धार्थ नगर में पिछले कई सालों से सीवर लाइन की समस्या है, जिस वजह से लोग अपना घर छोड़कर यहाँ से जा रहे हैं, लेकिन फिर भी प्रशासन जनता की समस्याओं पर ध्यान नहीं दे रही है। इस वजह से यहाँ गंदगी की समस्या बहुत ज्यादा बढ़ रही है और बच्चों को और बुजुर्गों को सेहत की गंभीर समस्याएं उत्पन्न हो रही है। मी प्रवीण पाटील, वंचित बहुजन आघाडीचा उत्तर नागपूरचा अध्यक्ष आहे। ह्या सिद्धार्थनगर टेक्यामध्ये बऱ्याचशा वर्षापासून इथं शुअर लाईनचा खूप मोठा प्रश्न आहे। इथं मागल्या 2 वर्षाआधी एका ठेकेदाराने शुअर लाईनचं काम केलं, पण अर्धवट काम केलं होतं आणि अर्धवट काम तसं सोडून तो गेला होता। त्याचा प्रॉब्लेम हा झाला की हे बघा एवढी मोठी बिल्डिंग दिसते, पण ह्या शुअर लाईन चोकीत झाल्यामुळे त्या शुअर लाईनचं पूर्ण पाणी ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये शिरलेलं आहे, ज्याच्यामुळे ह्या घरचे लोक घरदार सोडून दुसरीकडे राहायला गेले, घराला टाला बंद करून त्यांनी एवढी भयंकर इथली अवस्था आहे। आम्ही आज डेप्युटेशन द्यायला आशिनगर झोनला सर्व लोक आले होतो, तेव्हा तिथला सहाय्यक आयुक्ताला पण माहिती नाही की इथं त्याच्या परिसरात काय प्रॉब्लेम आहे। इथल्या जेईला सांगितल्याच्या नंतरही जेईचं लक्ष नाही आहे, इथल्या जमादारला सांगितल्याच्या नंतर त्याच्याकडलं पण लक्ष नाही आहे। इथले असणारे 4चे 4ही माजी नगरसेवक हे बीएसपी या पक्षाचे आहेत, परंतु त्या 4च्या 4ही नगरसेवकापैकी एकही जण ढुकून पाहत नाही, ह्या लोकांच्या समस्याकडे कोणी लक्ष देत नाही। ह्या सुवर लाईनच्या पाण्याची एवढी गंदगी एवढी घाण वाढली आहे की इथे लेकरं तर सोडा, मोठे लोक पण परेशान होऊन आजारी पडलेले आहेत। मात्र याच्याकडे प्रशासनाचं काही लक्ष नाही आहे। त्याच्यामुळे आज नाईलाज असतो 2023 मध्ये पण यांनी ऍप्लिकेशन दिली होती, पण तरीही काम पूर्णपणे झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे आज पुन्हा जावं लागलं। तेव्हा इथल्या सहाय्यक आयुक्तांनी फक्त लिपापोती करण्याकरिता 3 कर्मचारी पाठवले की आम्ही काम सुरू करतो बाबा म्हणून, पण ते 3 कर्मचारी पण केव्हापर्यंत काम करतील ना, काम पूर्ण होईल की नाही होईल ह्याही गोष्टीची काही गॅरंटी नाही आहे। त्यामुळे उद्याला होऊ शकते ह्या सर्व लोकांना मिळून त्या झोनच्या सामने बसून यांना उपोषणाला बसावं लागेल। अगर लाईनचं सुवर लाईनचं काम पूर्ण होत नसेल तर शेवटी यांना तो उपाय करावाच लागेल।